नमस्कार, पाहुयात महत्त्वाची बातमी। आपल्या मुलांना शिकवून देणगी देण्यालायक बनवा। डॉक्टर प्रमोद काशीद परिस प्रतिष्ठानच्या वतीने आज दीपावलीचं औचित्य साधून सोनन गावातील व परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना दिवाळीचा फराळ व भाऊबीज म्हणून साडीचे वाटप करण्यात आले। तसेच गावात मयत झालेल्या कुटुंबियांनाही दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले। सांगोला तालुक्यामध्ये एक पंथी आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत आपुलकी प्रतिष्ठानने चालवलेल्या उपक्रमातून प्रेरणा देऊन परिस प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल टकले यांनी सोनन गावातील प्रतिष्ठानचे सदस्य व समाजप्रेमी नागरिकांना आवाहन करून हा उपक्रम राबवला। गावातील देणगीदारांनी भरभरून प्रतिसाद देऊन 53,288 रुपयांची रोख मदत व काही जणांनी साड्या दिल्या। यातून प्रत्येक कुटुंबियांना लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली व साडी अशी दीपावली भेट देण्यात आली। या अगोदर कोरोनानंतर 2021ला अशा प्रकारचा उपक्रम संस्थेने राबविला होता। यावेळी बोलताना सिंगापूरमध्ये कार्यरत असणारे परिस प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रमोद काशीद यांनी सांगितले की दीपावलीचा फराळ वाटप हा एक छोटासा उपक्रम आहे, परंतु आपल्याला प्रतिष्ठानच्या माध्यमातून वंचितांसाठी ठोस कार्यक्रम राबवायचा आहे। आम्ही कठीण परिस्थितीमध्ये शिकून आज अभिमान वाटावा असे काम करत आहोत। आपणही आपल्या मुलांना शिकवावे आणि त्यांना मोठे करावे असा संदेश त्यांनी दिलाय। असा उपक्रम आपण दरवर्षी राबवूया असे आवाहन त्यांनी देणगीदारांना केले। यावेळी अनेक महिला प्रतिष्ठानचे सदस्य, देणगीदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी खास करून निमंत्रित केलेले सोनन गावचे सुपुत्र, सध्या जर्मनीमध्ये कार्यरत असणारे माधवानंद काशीद यांनी हा उपक्रमाला देणगी दिली। त्याचबरोबर संस्थेच्या कार्यामध्ये इथून पुढे सहभागी होऊ अशी ग्वाही पण दिली आहे। आपल्या मनोगतामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल टकले यांनी सांगितले की आपल्या मुलांना शिकवा। मुलांच्या शिक्षणामध्ये येणारी कोणतीही स्वरूपाची आर्थिक अडचण असेल तर ती संस्थेला सांगावी, ती सर्वांच्या सहकार्यातून दूर करू। दीपावलीचा फराळ हा तात्पुरत्या स्वरूपाचा नसून यामुळे फक्त हा सण साजरा होईल, परंतु आपण प्रत्येकाने आपल्या पाल्यांना शिकून एवढे मोठे करा की ते सुद्धा उद्या अशा कार्यक्रमाला देणगी देण्यास लायक ठरतील। त्यासाठी शिक्षकांमध्ये येणाऱ्या आर्थिक अडचणींसाठी आमचे प्रतिष्ठान नेहमीच आपल्या मदतीला उभे राहील। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ सपाटे सर यांनी केले। प्रास्ताविक संतोष कांबळे सर यांनी सर्व देणगीदारांचे धन्यवाद। प्रतिष्ठानचे सचिव बाळासो साळुंके यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर विजय काशीद यांनी केले। तात्यासाहेब देशमुख गुरुजी यांनी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या। यावेळी नवनाथ फडतरे, संतोष काशीद, एस.के. डॉक्टर विजय काशीद पुणे, विशाल सोननकर, माणिक देशमुख, अमर टकले, संजय भिंगे, दीपक अण्णासो भोसले, अमोल काशीद, अंकुश कुंभार, प्रमोद घोडक, अभिजित डंगे, संजय काशीद पाटील, कुमार गुरव, तात्यासाहेब देशमुख, बंडू चव्हाण, महेश वामन काशीद, सुहास काशीद, प्रमोद ढगे, राजकुमार बाबरसर, विजयकुमार भिंगे, आनंद काशीद, नवनाथ सपाटे, दत्तात्रय सुरवसे, दादासाहेब काशीद, रत्नंजय भिंगे, संजय पाटणे, मेधाजी ठोकळे, बाळासो देशमुख, प्रवीण काशीद, संतोष जाधव, अवधूत भिंगे, उस्मान इनामदार, जावेद मुलानी, उद्धव शिंदे, संजय सांडुले, चंद्रकांत बाबर, दादासाहेब नानासो काशीद, विनोद साळे, संतोष कोळसे, वैभव सोननकर, प्रताप बाबर, सचिन बबन काशीद, रमेश मेहत्रे, दशरथ बागल, टीके सर, महेश बाबर, नवनाथ बाळासो काशीद, पवन चव्हाण, अक्षय चव्हाण, प्रशांत गुरव, विश्वजित उतळे, महादेव काशीद हे देणगीदार व अनेक लाभार्थी महिला उपस्थित होत्या। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।